असं आहे की जगामध्ये विक्षिप्तांची मांदियाळी झालेली आहे आणि त्या विक्षिप्तांच्या मांदियाळीमध्ये सगळं नुकसान जे आहे ते जगाचं जरी होत असलं तरी आपण आपल्या पण काही गोष्टी बघितल्या पाहिजे. आता FTA आपला झाला, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे ते आपलं इंग्लंडसोबत झालं. त्याच्यामध्ये आपण आत्मनिर्भर भारत वगैरे ह्या ज्या मोठ्या मोठ्या वल्गना केल्या, लोकल टू लोकल जे आपण कन्सेप्ट दिल्या, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट म्हणजे गव्हर्नमेंट जे काही मोठे कॉन्ट्रॅक्ट आणेल त्याच्यामध्ये 80% परवानगी जी आहे ती आपण दिलेली आहे. हे म्हणजे सोयीस्कररित्या बऱ्याच गोष्टी ज्या आहे त्या देशाच्या हिताच्या नाही आहेत, पण ते आपण कसं टाळल्या जातं ते आपण बघितलं असेल. आपण बघावं हे मी जे म्हणतो ते खरं आहे की खोटं आहे. 80% इन्व्हेस्टमेंट जर गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंटमध्ये आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आली तर देशातल्या ज्या MSME पहिलेच चुकीचे जे निर्णय झालेले आहेत, डिमॉनिटायझेशन असेल किंवा नोटबंदी ज्याला म्हणतो, चुकीच्या पद्धतीचा GST जो लादला गेलेला आहे आणि चुकीचं लॉकडाऊन, याच्यामुळे MSME जे आहे ज्याचं कॉन्ट्रीब्युशन हे एम्प्लॉयमेंटमध्ये जवळजवळ 50% आहे आणि आपला GDPमध्ये 25% आहे. त्याला किती मोठा फटका बसणार आहे हा एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो याच्यामध्ये मला स्पष्टपणे दिसतो. ते आपल्याला टाळता आलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, चायना आणि पाकिस्तान जवळ आलेले आहेत. पाकिस्तानच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 45 बिलियनची CPECमध्ये त्यांनी केलेली आहे, ती आपण टाळू शकत नव्हतो. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण रशिया हा आपला ट्रस्टेड फ्रेंड होता. रशियाने ट्राईड अँड ट्रस्टेड आहे. प्रत्येक वेळेस आपल्या संकटामध्ये आपल्या सोबत राहिला. डिफेन्स इक्विपमेंट मोठा आहे. हरित क्रांतीमध्ये मोठा रोल जो आहे नॉर्मन बोरलॉगच्या माध्यमातून त्या ज्या काही हाय यील्डिंग व्हेरायटीज होत्या त्याच्यातून आपल्याला जी मदत मिळाली. आज रशिया जर पाकिस्तानला आर्थिक मदत करत असेल तर ब्रिटननी जे भारताचं विभाजन घडून आणलं होतं त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स आपल्या देशांतर्गत फॅक्टर्स पण जबाबदार होते, तर ते बफर स्टेट म्हणून भारताच्या विरोधात वापरला जात आहे का? कारण हा बॅलन्स ऑफ पॉवरचा गेम आहे आणि याच्यामध्ये रशिया, चायना, भारत असा जो ट्रँगल होता त्याच्यात रशिया नेहमी आपल्यासोबत राहिला, त्यामुळे चायना जास्त अफेक्ट करू शकला नाही, चायना पाकिस्तानच्या जवळ जाऊ शकणार नव्हता. आज हे तिन्ही राष्ट्र म्हणजे रशिया आपल्यासोबत पूर्णपणे आहे असं आपल्याला आज म्हणता येत नाही, कारण त्यांनी कंडेम केलं नाही पाकिस्तानला.